साधतायत। पोलिसांनी कोणता तपास केला आणि त्या तपासात असं काय निष्पन्न झालं की ज्याने त्यांनी एफआयआर दाखल केली। असो, अशा अनेक एफआयआर होत असतात, खोट्या नाट्या त्या कोर्ट ठरवतं। जितेंद्र आव्हाड भाऊंचे मी काल जो ट्वीट स्क्रीनशॉट टाकला होता तो ज्या दिवशी निषेध मोर्चा त्याच्या आदल्या दिवशीचा होता। सरपंच देशमुख यांच्या मारेकरांना शिक्षा झाली पाहिजे, अटक झाली पाहिजे, त्या कुटुंबाला न्याय मिळावा हे बाजूलाच ठेवलं आणि राजकीय पोळ्या भाजण्याचं काम तिथले राजकीय लोकप्रतिनिधी करायला लागले। त्याच्यामुळे मला जितेंद्र आव्हाडांना विचारायचं आहे की तुम्ही जो सांगताय जो फेक आहे त्यात तो तुमचाच स्क्रीनशॉट आहे, कुठलाही आरोपी किंवा कुठलाही ते खरं सांगणारच नाहीये, तो स्क्रीनशॉट फेक आहे हे कोण सांगू शकतं? तपास यंत्रणा सांगू शकतात। हा गुन्हा कधी माझ्यावर होऊ शकत होता तर हा स्क्रीनशॉट त्यांनी पोलिसांना द्यायला पाहिजे होता। मी ऑलरेडी महाराष्ट्र पोलीस आणि बीडच्या पोलिसांना तो दिलेला आहे, कारण का काही हे लोकप्रतिनिधी महाराष्ट्रातलं वातावरण खराब करतायत, जातीमध्ये भेद निर्माण करतायत आणि अशा बेताल लोकप्रतिनिधींना थांबवलं पाहिजे, त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे। आता जितेंद्र आव्हाड यांचा स्क्रीनशॉट झाल्यानंतर जितेंद्र आव्हाड एवढे बिथरले की त्यांना शॉक बसला की त्यांचा हा खास कार्यकर्त्याकडनं कसा गेला। तर तुम्ही शिवराज बांगर यांना विचारू शकता की त्यांनी कोणाकोणाला पाठवले आहेत। पोलिसांनी या स्क्रीनशॉटचा जर तपास केला असता, त्याच्यामध्ये जर त्यांना ते फेक आढळलं असतं तर ही एफआयआर मी मान्य केली असते। तुम्हाला असं म्हणायचं की तो स्क्रीनशॉट खरा आहे, ते जे चॅट आहे ते खरं आहे, त्याच्यावर तुम्ही ठाम आहात? प्रश्नच नाही। अहो, मी नुसती राजकीय लोकप्रतिनिधी नाहीये, माझी प्रॅक्टिस आहे 16-17 वर्षाची, मी क्रिमिनल लॉयर आहे, मला कळतात कुठल्या गोष्टी आहेत आणि काय नाहीयेत। तुम्ही जो माझ्यावर फेक गुन्हा मी जरी वकील असले आणि ते जरी लोकप्रतिनिधी असले, कायद्याने त्यांच्यावर जे काही गुन्हे दाखल व्हायला पाहिजे, ज्याला ज्याचा अधिकार आहे, तर जितेंद्र आव्हाडांनी बीडच्या पोलिसांवर दबाव टाकून हा गुन्हा दाखल केलेला आहे। पण दुसरी बाजू पण मी हे करते की जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्यासारख्या विरोधकांचा बुरखा फाटलाय, जे ते म्हणतात की महायुती सरकारमध्ये आमची तक्रार घेत नाही, हिटलरशाही चालू आहे, अशा पद्धतीने महायुती काम करत नाही। तर महायुतीमध्ये लोकशाही पद्धतीने, संविधान पद्धतीने, कायद्याचं राज्य चालू आहे, म्हणून तुमच्यासारखे खोटारडे व्यक्ती तिथं पोलीस स्टेशनमध्ये गेले, खोटी एफआयआर दिली आणि आमच्या पोलिसांनी त्याच्या कामात जो कसूर केलेला आहे की तो तपास न करता दबावापोटी, पुन्हा सांगते, दबावापोटी जी ही एफआयआर घेतलेली आहे त्याचा सुद्धा मी कायदेशीर कारवाईने न्याय मिळवून घेईल। माझ्याकडे आहे, माझ्याकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे, कायदा आहे, मी स्वतः वकील आहे। त्यामुळे एकतर हा गुन्हा कसा दाखल करून घेतला तीही माझी लढाई कायदेशीर कारवाई मी करणार आहे तिथल्या बीड पोलिसांवर। आणि त्याच्या पुढे जे जितेंद्र आव्हाडांनी आता काय सुरू केलेलं आहे त्याला कायदेशीर लढ्याला सुद्धा मी सज्ज आहे। त्यांचा बुरखा, त्यांची वृत्ती ही मी टराटरा फाडल्याशिवाय राहणार नाही। दुसरीकडे ते असं म्हणतात की तुम्ही सुद्धा वकील आहात, तुम्हाला सगळं ज्ञान आहे, अशा पद्धतीने खोटे जे स्क्रीनशॉट आहेत ते व्हायरल करण्याचं कारण काय नेमकं, असं पण तुमच्या वकिलीवर त्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलं? करतील ना, ते ज्यांनी विनयभंगासारखे गुन्हे दाखल ज्यांच्यावर झाले ते कसलेही मुद्दे दाखल करू शकतील। आपण सभागृहात नाही बोलत आहात, राजकीयमध्ये सभागृहात बोलत असताना उचलली जीभ लावली टाळ्याला चालते, कोर्टात चालत नाही जितेंद्र भाऊ, हे जरा जाणून घ्या। आणि माझ्या वकिलीवर तुम्हाला जर संशय असेल तर 17-18 वर्षाची माझी प्रॅक्टिस आहे। माझे कैलासवासी ॲडव्होकेट CD पाटील हे वकील आहेत, माझे काका वकील आहेत, माझे मिस्टर वकील आहेत, माझी भावंड वकील आहेत। तुम्हाला वकिलीचाच माझा एवढा अभ्यास करायचा असेल तर येणाऱ्या काळात माझ्या असोसिएटचं खूप मोठं उद्घाटन आहे, तिथे माझ्या क्लायंट लोकांशी तुम्ही बोलू शकता। तुम्हालाच अक्कल आहे का की सभागृहात जसे आरोप करतात तसे बेछूट आरोप सोशल मीडियावर करताय, सोशल मीडियावर तुम्ही ट्रायल चालवताय, सोशल मीडियाचं जजिंग करणार कोण? मेहरबान कोर्टामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व जाती धर्मातल्या उच्च नीच सर्व ज्या काही गरीब श्रीमंत लोकांसाठी न्याय केलेला आहे तो एकच न्याय केलाय आणि कायद्याप्रमाणे चालतो, तो न्याय कोर्टात मिळतो। त्यामुळे माझ्या वकिलीवर स्वतःचं ज्ञान पाजळण्यापेक्षा स्वतःच्या राजकीय कारकिर्दीवर आपण किती नीच राजकारणी आहोत
आपण किती